नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी विषय गणित या ठिकाणी घटक चाचणी 1ची नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत। उद्याच्या 18 ऑगस्टपासून ही परीक्षा सुरू होत आहे। त्या अनुषंगाने या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप अशा पद्धतीचं असतं। कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर या ठिकाणी कार्यरत असणारी गणित समिती किंवा इतर सर्व विषय आहेत, या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका महाराष्ट्रातील जवळजवळ 12 जिल्ह्यामध्ये वितरित केली जाते। अशाच पद्धतीचं या ठिकाणी तज्ज्ञांच्या मार्फत तयार केलेली प्रश्नपत्रिका आपण विचारात घेणार आहोत। त्यामधला प्रश्न पहिला अ आहे, 3 गुणांचा आहे। खालील प्रत्येक प्रश्नासाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडून त्यासमोरील चौकटीत लिहा। त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक एकसंपाती असतात, त्यांच्या संपात बिंदूस टिंबटिंब म्हणतात, परिकेंद्र म्हणतात। जर त्रिकोणाच्या कोणांचे कोणदुभाजक जर एकसंपाती असतील तर त्यांच्या संपात बिंदूस अंतर्मध्य म्हणतात। लंबदुभाजक बाजूंचे असतील त्यांचा जो संपात बिंदू असतो त्याला मात्र परिकेंद्र असे म्हणतात। ओके, इंग्रजीमध्ये त्याला सर्कमसेंटर असे म्हणतात। 25 अंश मापाचा पूरक कोणाचे माप टिंबटिंब। पूरक कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। या ठिकाणी एक 25 अंशात असेल तर दुसरा 180 मधून 25 अंश गेले 155 अंश, कारण 155 आणि 25 180 अंश, म्हणून अचूक पर्याय सी। तिसरा आहे, 2 जोडमूळ संख्यामधील फरक टिंबटिंब असतो। 2 जोडमूळ संख्यामधील फरक 2 असतो। अचूक पर्याय डी। जोडमूळ संख्या 3, 5, 5, 7, 11, 13, 29, 31, फरक 2 आहे। त्यानंतर योग्य जोडाजोळा ब त्यातला आहे, 3 गुणांचा आहे। या ठिकाणी सहमूळ संख्या ब गटातला पर्याय निवडत असताना या ठिकाणी सहमूळ संख्या ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक हाच असतो त्या संख्यांना एकमेकींच्या सहमूळ संख्या म्हणतात। 10 आणि 21 या सहमूळ संख्या आहेत, कारण 10चे अवयव 1, 2, 5 आणि 10 आणि 21चे अवयव 1, 3, 7 आणि 21, यामध्ये एक हाच केवळ सामायिक विभाजक आहे, सामायिक अवयव आहे, म्हणून या ठिकाणी अचूक पर्याय ब, सहमूळ संख्येचा पर्याय ब। ओके, त्यानंतर वजा 100 भागिले 25, 25च्या पाड्या 100 आहे, 25 चौक 100, पण वजा आहे म्हणून वजा 100, त्यामुळे ड। ओके, इथं ब, इथं ड। त्यानंतर त्रिकोणाच्या अंतरकोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, अचूक पर्याय अ। ओके, त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, हा 3 आणि 3 6 गुणांचा प्रश्न पहिला झाला। प्रश्न दुसरा, कृती पूर्ण करा। 4 गुणांचा आहे, प्रत्येकी 2 गुण 2 असतात। या ठिकाणी पुढील सारणीतील वजा 6चा पाडा पूर्ण करा। आपल्याला माहिती आहे, 2 ऋण संख्यांचा गुणाकार धन असतो। 1 ऋण आणि 1 धन असेल तर यांचा गुणाकार ऋण असतो, दोन्ही धन असतील तर धन गुणाकार असतो। इथं 2 ऋण आहेत, आत्ता सांगितल्याप्रमाणे 2 ऋण संख्यांचा गुणाकार धन असतो, साहित्रिक 18 अधिक 18, वजा 6 गुणिले 0, कोणत्याही संख्येला 0ने गुणल्यास गुणाकार 0 असतो म्हणून 0, वजा 6 गुणिले 12, 1 ऋण आणि 1 धन, गुणाकार ऋण असतो, 6 दुनी 12 वजा 12, वजा 6 गुणिले वजा 4 वजा वजा अधिक 6 गुणिले 4चा गुणाकार 24 अधिक 24। ओके, त्यानंतर 45 ही संख्या मूळ अवयवांच्या गुणाकार स्वरूपात लिहा। या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 9 5 45, 45चे 9 आणि 5 हे अवयव आहेत। 5 मूळ संख्या आहे, अवयव पडत नाहीत म्हणून, तसेच 9चे मात्र 3 गुणिले 3, त्यामुळे 9 5 आणि 3 आणि 5 अशा रिकाम्या जागा आहेत। ओके, मसावी काढा। या ठिकाणी मसावी व लसावी काढा। प्रथमतः आपण अवयव पाडायचे। 32चे अवयव या ठिकाणी पाडत असताना 2 बेके बे, बेसक्क 12, बे 8 16, या ठिकाणी बे चौक 8, बे 2 4, बेके बे। ओके, त्यानंतर 56चे अवयव पाडत असताना बे 2 4, बे 8 16, बे एके बे, बे चौक 8, 14चे अवयव बे 7 14 आणि 7चे 7 एके 7, म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7 म्हणजे 7 दुनी 14 दुनी 8 दुनी 56। 32 साठी 2 5 वेळा, 2 दूनी 4 दूनी 8 दूनी 16 दूनी 32। मसावी काढताना
समायकांचा गुणाकार, महत्तम, साधारण, विभाजक। या ठिकाणी हा 2 सामायिक आहे, या 2ला 2 सामायिक, या 2ला 2 सामायिक, या 2ला 2 सामायिक। ओके, त्यामुळं दुसरी कोणती सामायिक संख्या नाही, त्यामुळं सामायिकांचा गुणाकार म्हणजे मसावी। 2 दुनी 4 दुनी 8 अशी मोठ्यात मोठी संख्या की 32 आणि 56 याच संख्येच्या पाड्यात आहेत। ओके, अशी मोठ्यात मोठी संख्या 2च्या पाड्यात 52 आणि 56 आहे, 4च्या पाड्यात 2च्या पाड्यात 32 56 आहे, 4च्या पाड्यात 32 56 आहे। पण त्या लहानात लहान संख्या आपल्याला मोठ्यात मोठी संख्या पाहिजे, 8 हीच संख्या म्हणून मसावी 8। आता लसावीमध्ये मसावी असतोच 8 आणि असामायिक कोणकोण आहे, हे 2 गुणिले 2 गुणिले 7। आता हे टिकमार्क केलं आहे 2-3 वेळा, हे टिकमार्क न केले 2 गुणिले 2 गुणिले 7 म्हणजे 8 तर आहेच लसावीमध्ये मसावी असतो, त्यामुळं 2 गुणिले 2 गुणिले 7, 8 चौक 32, 8 दुनी 16 दुनी 32, 32ला गुणिले 7 आहे, 7 दुनी 14ला 4 हाताला 1 7 21 आणि 1 22, 224 हा लसावी। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न तिसरा जो आहे खालील उपप्रश्न सोडवा। 6 गुणांचा आहे, त्यात 2 उपप्रश्न आहेत, 3-3 मार्काचे। आता आपण मसावी लसावी काढला 3 गुणांचा, त्यानंतर चौकोन PTNM हा आयत आहे, PTNM आयत आहे। या आकृतीत पूरक कोणांच्या जोडल्या, पूरक कोण म्हणजे दोघांची बेरीज 180, कोण P कोण T। ओके, पूरक कोणाची जोडी दुसरी, कोण T कोण N, कोण T कोण N। ओके, तिसरी जोडी कोण N कोण M, ह्या जोड्या आहेत ना त्या बेरीज 180 देतात। चौथी जोडी कोण M आणि कोण P, पाचवी जोडी समोरासमोरचे P अधिक N 180 म्हणजे कोण P आणि कोण N। 6 कोण M आणि कोण T, कोण T। ओके, 6 पूरक कोणाच्या जोड्या आहेत। त्यानंतर पुढचा 6वा प्रश्न आहे, 4था प्रश्न शेवटचा 4 गुणांचा। खालील रेषेवर लगतच्या कोणत्याही 2 बिंदूमध्ये समान अंतर आहे, त्यावरून पुढील रिकाम्या जागा भरा। रेख AB ला एकरूप असणारा रेषाखंड, रेख AB ला एकरूप असणारा रेषाखंड, यामध्ये BC आहे, WA आहे, ZX आहे, कोणताही एकक अंतर आहे। AB हे एकक अंतर आहे, एकक अंतर असणारा दुसरा रेषाखंड BC लिहिलं तर चालते, रेख BC। दुसरा रेख AP, रेख AP 1 2 3 4 एकक अंतर आहे, 4 एकक अंतर असणारा बिंदू शोधा, 1 2 3 4 चालतं आहे। XC, रेख XC किंवा 1 2 3 4 रेख QW चालतो, किंवा 1 2 3 4 ZB चालतो। 1 2 3 4 आत्ता आपण लिहिला हा, तेवढंच अंतर दिलेल्या रेषाखंडात किती एककाचं आहे पाहायचं, तेवढेच एकक शोधायचे। रेख AC एकरूप रेख, रेख AC 2 एकक आहेत, अगदी बरोबर आहे। रेख AX आहे, रेख WZ आहे, रेख AX, रेख AX। ओके, आणि शेवटी रेख BW 2 एकक आहे, BWला एकरूप असणारा रेषाखंड WZ, रेख WZ। अशा पद्धतीनं तुम्ही यापेक्षा BW, आता हा जो BW आहे त्याला XP चालतो, ZQ चालतो, 2 एकक आहे। BW म्हणल्यानंतर 2 एकक अंतर असणारे कुठले रेषाखंड शोधायचे, अशा पद्धतीनं पहा। हा 4 गुणांचा, हा 6 गुणांचा आपण प्रश्न तिसऱ्यातला AB सोडवला, 6 4 10। त्यानंतर प्रश्न दुसरा 4 गुणांचा, 10 4 14 आणि प्रश्न पहिला अ आणि ब 6 गुणांचा, अशा 20 गुणांची प्रश्नपत्रिका आहे। अशा पद्धतीचं स्वरूप येणाऱ्या परीक्षेमध्ये या विषयाचं असणार आहे। आपण या धर्तीवर आधारित प्रश्न सरावात घ्यावेत आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये 20 पैकी 20 गुण, मग ती पॅटची परीक्षा असो किंवा मुख्याध्यापक संघाची गणित विषयाची परीक्षा असो, आपण त्यामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवावेत अशा पद्धतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो। आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा। अद्याप ही भोसले सर जाकले हे चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहित करा।
धन्यवाद मित्रांनो.